12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थाई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. आणि भाऊ सांगायचं होतं खरं मला. हा, आहे का आता तुम्हाला वेळ? आहे दुकानात, पण सांगते तरी पण 1-2 मिनिटात. मी नेहमी उरकत असते पटकन तुम्हाला नेहमी. हो 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 1-2 मिनिटात सांगते. हो हो. परवा 8 दिवस झाले, हा. 8-15 झाले, मला ठसका एकदम लागला होता. अरे बापरे. खूप मी थांबतच नव्हता. अरे अरे काय होतंय आणि काय नाही असं इतकं झालं होतं मला त्रास. अरे अरे. मग दादांना फोन केला, राजेंद्र दादांना. हा, हा. दादांचा अनुभव आहे माझा हा. हो. हा, मग त्यांना फोन केला तर त्यांचा फोन बिझीच यायला, 15-20 मिनिटं फोन बिझीच यायला लागला. हा. आणि माझं ठसका काय थांबेना, पाणी पिलं काय पिलं पण थांबेनाच झालंय. अरे अरे अरे. फक्त रडत होते मी आणि म्हणलं दादा मला आता तुमची गरज आहे. आणि दादा माझा फोन उचला, किंवा फोन तरी माघारी करा, किंवा फोन उचला, दादा माझा फोन उचला. हा, हा. असं रडत रडत मी म्हणत होते. हा. आणि त्यांचा लगेच फोन आला मला रिटर्न. अरे वा. फोन आला, पण त्यांनी मला उपाय सांगितला करायला. खरं 1 ग्लास पाणी घेऊन 4 साखरेचे खडे टाकून पी म्हणले ताई, आणि तारक मंत्र म्हण. पण त्यांचा फोन आला तरी माझा ठसका थांबला. त्याच्यानंतर मी दुपारी केलं ते तारक मंत्राचं. फोन त्यांचा आला तरी माझा ठसका थांबून गेला. बघा किती कमाल आहे ना स्वामींची. आणि काल पण ना मला असं बसल्या बसल्या परवा दिवशी काय वाटलं, संध्याकाळी 5:30 वाजता रविवारी, की आपण हे करा महादेवाला ना बेलाचं पानं व्हावीत म्हणलं. हो 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 हो. घराच्या समोर आहेत म्हणलं व्हावीत, मग तोडून आणले मी. आता व्हायची किती म्हणलं, पहिल्यांदाच मी महादेवाचं नाही कधी मी काय करत खरं, पहिल्यांदाच म्हणलं आता किती आणून व्हायची म्हणलं. मग म्हणलं 108 तरी व्हावं म्हणलं. मग 108 आणली मी तोडून. आणि म्हणलं आता मग घरामध्ये शिवलिंग करावं तयार. आणि ते तयार करावं म्हणलं, आणि पटकन उठून गेली पाठीमागं घराचं बांधकाम चाललंय लोकांचं, तिथून वाळू जाऊन आणली संध्याकाळी 6:30ला. आणि शिवलिंग सकाळी पहाटे 3:30ला उठले, वाळू धुतली, आणि ते पहाटे 4 वाजता मांडली मी. ते पूजा पिंड तयार करून पूजा मांडली. हो, आणि ते सगळं 11 वाद्य वाचून झाला. परत नामस्मरण, ते एक बिलपत्र वाहत वाहत मी 108 वेळा महादेवाचा जप केला. ओम नमः शिवाय ते केलं असं. आणि तुम्हाला सांगते तिथे फोटो काढला ना, तर त्याच्यामध्ये असं हळदी कुंकू वाहिलं होतं ना, तर त्याच्यामध्ये दत्तांची मूर्ती पण उठली आणि शंकर पण दिसतंय. बापरे, किती वाटलं. हा, आणि आज उत्तर पूजा केली ताई, सांगते. आज उत्तर पूजा केली, तुम्हाला अंगाव काटायला लागला. आज उत्तर पूजा केली, पण आज 7 वर्षापूर्वीच आमचं काम राहिले. 7 वर्षापूर्वीपासून ते आज अचानक 5 मिनिटात झालं. अरे वा. काही होऊ शकेल. वा, किती सुंदर ताई. हा, जवळजवळ 30,000चं माझं काम झालं. म्हणजे कॅश मिळाली, मला अपेक्षाच नव्हती ती मिळाली. अरे वा. बघा. मी आता 11 सोमवार मांडणार आहे बघा घरामध्ये शिवलिंग. अरे वा, किती छान. पण ही आयडिया कशी आली तुमच्या डोक्यात? कोणी सांगितलं? कुणी नाही सांगितलं. मी असं दुकानातच बसले. आता दुसरं बसले, आमच्या दुकानच्या समोरच अगदी बेलाचं 2 झाड आहेत. मग म्हणलं उद्या सोमवार आहे तर आपलं बेल व्हावं म्हणलं. आणि बेल व्हावं म्हणलं, मग आता किती आणू म्हणलं, किती व्हायचे काय माहिती. मग म्हणलं 108 व्हावीत म्हणून 108 आणले. आता 108 व्हावी म्हणलं, तर पिंडीला व्हायचं ते म्हणलं आपलं घरात करावं म्हणलं. आणि तुम्हाला सांगते, ते मला काल अनुभव आला की एखादी गोष्ट जर व्हायची असेल ना, तर कशी होती ते करून घेतात. अगदी अगदी, हे मात्र बरोबर. हा, कारण ज्या जागेवर आम्ही 2007ला घर घेतलेलं आहे. हो, 2007ला घर घेतले, त्या दिवशी आम्ही फ्रीज त्या जागेवर ठेवला होता ना, ते आता मी गेल्या आठवड्यात काढला तो फ्रीज. 2007ला ज्या जागी फ्रीज ठेवला होता तो आता गेल्या आठवड्यामध्ये काढला.
आणि त्याच जागेवर पिंड बसली गेली काल. बाप रे, किती छान ताई. ठरवून ठेवलेलं होतं हो, महादेवाने नक्कीच तुमचे पैसे पण आले. म्हणून. हा, किती सुंदर, किती सुंदर. खूप छान आहे हे ताई. विषय करते हा ताई. हो चालतंय. श्री स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.